Cancer Healer Center, a new beginning. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडमध्ये मुंबईतील रस्ते कामांची मॅरेथॉन पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना. महापालिका आयुक्तांना सोबत घेऊन शिंदेंचा पाहणी दौरा. ससून रुग्णालयातील अहवाल आल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करणार. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा इशारा. तर आजच अहवाल सादर करण्याचा ससून प्रशासनाचा प्रयत्न. संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर सांगली महानगरपालिका प्रशासन अलर्ट. भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू. संभाजी भिडेंच्या डाव्या पायाचा चावा घेत कुत्र्यानं केला होता हल्ला. बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची धारदार कोयत्यानं हत्या. बाबासाहेब आगे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. आरोपी नारायण फपाळ पोलिसांच्या ताब्यात. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. धनंजय मुंडेंकडे 11 मोबाईल नंबर. सीडीआर तपासा, ते दोषी होऊ शकतात. करुणा मुंडेंचा मोठा आरोप. तर मुंडेंवर आरोप करणाऱ्या रणजित कासलेंच्या चौकशीची ही मागणी. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचा प्रयत्न. निलंबित पीएसआय रणजित कासले यांचा खळबळजनक दावा. एन्काउंटरच्या ऑफरची माहिती स्टेशन डायरीमध्ये नोंदवल्याचंही कासलेंचं म्हणणं. 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार. नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यानं लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर. बहिणींच्या मतांची किंमत नंतर शून्यावर येईल. संजय राऊतांची टीका. सिंधुदुर्गमधील बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट याचा आका कोण. फेसबुक पोस्ट करत वैभव नाईकांचे सवाल. सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव. नाईकांचा आरोप. सिंधुदुर्गात आजही हत्याकांड सुरू. आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे. संजय राऊतांचा गंभीर आरोप. फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा रामराजेंना धक्का. फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसलेंचा भाजपमध्ये प्रवेश. माजी नगरसेविका मधुबाला भोसले यांची पवारांच्या एनसीपीला सोडचिठ्ठी. शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमात बदल. शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9%नंच व्याजदराचा मोबदला मिळणार. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. सूत्रांची माहिती. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार होण्यास सुरुवात. एसटी कर्मचाऱ्यांचा 56%च पगार जमा झाला होता. जालन्यात बोगस शेतकऱ्यांच्या नावानं अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं. अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करत 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती. ससून रुग्णालयात व्हीलचेअर मिळत नसल्याचा रुग्णाचा आरोप. पायावरील उपचारानंतर व्हीलचेअर न दिल्यानं रुग्ण जमिनीवरून रांगत आल्याचा प्रकार. TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाकडून चौकशी होणार. नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल. चार्जशीटमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींचं नाव. 25 एप्रिलला कोर्टात सुनावणी होणार. अयोध्येतील राम मंदिराला बॉम्ब न उडवण्याची धमकी. मंदिर ट्रस्टला धमकीचा निनावी ईमेल. एफआयआरची नोंद. उत्तर प्रदेश पोलिसांकडून अधिक तपास सुरू. सोन्याच्या दराची 1 लाख रुपये तोळ्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल. सोनं आणि चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ. सोनं आणि चांदी 96,000वर. आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध कोलकाताची लढत. हेड टू हेडमध्ये कोलकाताचं पारडं जड. पंजाबच्या मैदानावर 7:30 वाजता सामना रंगणार. Cancer Healer Center, a new beginning.